हॅलो, गुड मॉर्निंग अश्विनी. सर 2 मिनिटात स्टार्ट करू सेशन. ओके. गुड मॉर्निंग लक्ष्मीकांत. गुड मॉर्निंग सर. आवाज येतोय? येस सर. स्क्रीन माझी विजिबल आहे? येस. हा. सो कालच्या याच्यामध्ये काही कोणाला डाऊट, डिफिकल्टी? शंकर, अश्विनी, लक्ष्मीकांत, नाही सर. नितीन. तर मला अजून करायचंय कालचं, म्हणजे काल सेशन अटेंड नव्हतं केलं सर मी. हा हा. व्हिडिओ बघून घे आणि ट्राय कर इम्प्लिमेंट करून. आपण काल जे आहे ते आपला जो कोड आहे, म्हणजे आपण जो डिरेक्टली व्हिज्युअल कोड स्टुडिओ मधून जे रन करत होतो, तर तिथून न रन करता आपण एक CI/CD प्लॅटफॉर्म म्हणजे जेनकिन्स यूज केला काल आपण. जेनकिन्स ओके सर. मध्ये आधी जेनकिन्स सर्व्हर आपण आपल्या लोकलवर इन्स्टॉल केलं, ते स्टार्ट केलं एका पोर्टवर. आणि त्यानंतर तिथं आपला जो कोड आहे तो कोड तिथं ऍक्सेस केला, पाईपलाईन मध्ये तिथं कॉल केला आणि तिथून ट्रिगर केलाय काही कमांड आपण तिथे जे यूज केलंय ते कमांड टाकून आपण ट्रिगर केलं, तर तिथं सक्सेसफुली रन होतोय की नाही आपण चेक केलेलं. थोडस CI/CD चा म्हणजे कसा यूज होतो किंवा काय असतं बेसिकली CI/CD, हे ती आयडिया येऊन जाईल कालच्या सेशन मधून तुला. ट्राय ओके. करून बघा. काही हो इश्यू सर. आला, व्हिडिओ आहेच शेअर केलेला आहे ऑलरेडी. हो ठीक सर, आहे. ठीक आहे. हो. नेक्स्ट आज जे बघायचं आहे आपल्याला, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द नेक्स्ट कन्सेप्ट कॉल्ड गिटहब. सो आपल्याला आता बेसिकली जे राहिलंय ते गिटहब राहिलेलं आहे. मी आपल्याला API टेस्टिंग एक प्ले राईट मध्ये आपण कशी परफॉर्म करतो. सो प्ले राईट मध्ये परफॉर्म करण्याच्या आधी आपल्याला API टेस्टिंग माहिती असायला पाहिजे. बेसिकली API म्हणजे काय, API टेस्टिंग कशी करतात. सो आपण आधी पोस्टमन मध्ये थोडस एक दोन सेशन बघू, जे की मॅन्युअल टेस्टिंग साठी टूल यूज करतात पोस्टमन API टेस्टिंग साठी. सो म्हणजे API टेस्टिंग काय आहे, API टेस्टिंग पोस्टमन मध्ये कशी करतो. हं? त्यानंतर मग आपण थोडस आपल्याला आयडिया आली की बेसिकली आपल्याला क्लिअरिटी आली की what is actually API testing, how we are going to be do that testing, how we are going to be maintain the test cases, किंवा काय करतो आपण एक्झॅक्टली. त्यानंतर मग आपण प्ले राईट मध्ये वी आर गोइंग टू बी डू, म्हणजे सेम ज्या गोष्टी आपण पोस्टमन मध्ये करणार आहे तीच आपल्याला ऑटोमेशन अचीव्ह करायच्यात युझिंग द आवर टूल कॉल्ड प्ले राईट. प्ले राईट मध्ये आपण त्या गोष्टी बघू. पण त्याच्या आधी आपल्याला एक दोन सेशन आपल्याला बघायचे की गिट आणि गिटहबचं काय यूज आहे, वाय वी आर गोइंग टू बी यूज गिट अँड गिटहब. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग विथ द टॉपिक कॉल्ड गिट अँड गिटहब. सो आता पहिल्यांदा गिट म्हणजे काय, हाऊ मेनी ऑफ यू नोज व्हॉट इज गिट? माहिती आहे सगळ्यांना? हो सर. ओके. रिमेनिंग अश्विनी, लक्ष्मीकांत. येस सर. व्हर्जन कंट्रोल. ओके. व्हर्जन कंट्रोल. बट
काय कशासाठी यूज होतंय? व्हर्जन कंट्रोल कशासाठी यूज करतो? यूज केलंय तुम्ही? म्हणजे अपडेटेड कोड आपल्याला करता येईल. ओके. सो बेसिकली आता ह्याचं मेन इंटेन्शन काय आहे गिट किंवा गिटहब लर्न करण्यामागे? तर हिअर वी आर गोइंग टू बी जे गिट आहे, गिट आणि गिटहब हे दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, गिट is the just here we can say that on the screen distributed version control system. किंवा गिट कुठं वर्क होतं? गिट वर्क होतं आपल्या लोकल मशीन. गिट वर्क्स ऑन वर्क व्हायला लागले गिट वर्क्स ऑन लोकली ऑन युअर सिस्टम ॲज वेल ॲज रिमोटली विथ गिटहब. म्हणजे रिमोटली पण आपण त्याचं इंटरॅक्ट करायला लागलोत आपण रिमोटली. म्हणजे आपल्याला रिमोटली वर्क कसं करून कधी म्हणतो आपण, जर आपल्याला गिटहब वरचा कोड फेच करायचा असेल, गिटहब वरचा कोड मला पुल करायचा असेल किंवा माझ्या लोकल मशीन वरचा कोड पुश करायचा असेल, गिटहब सर्व्हरवर पाठवायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण मग काय करायला लागलो, तर रिमोटली सुद्धा त्याचं म्हणजे रिमोट सोबत सुद्धा इंटरॅक्शन करण्यासाठी आपण काय करायला लागलो, गिट यूज करायला लागलो. पण गिट कुठं आहे, कुठे इन्स्टॉल आहे लोकल. आपल्या लोकल मशीनवर. सो बेसिकली गिट कशासाठी काय म्हणतो आपण, गिट इज अ डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. डिस्ट्रीब्युटेड काय वर्ड यूज केलेला आहे, व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, बट इट इज अ डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे काय करायचंय, मल्टिपल कोलॅबरेटर्स आहेत. कोलॅबरेटर्स म्हणजे काय, सपोज आता एक प्रोजेक्ट आहे, एका प्रोजेक्टवर मी एकटा काम नाही करणार, माझ्यासोबत आणखी 2-4 जण असणार आहेत, राईट? सपोज आपल्याला एक प्रोजेक्ट आहे, आपण 5 जण आहे, 5 जणांची टीम आहे आपली. शंकर आहे, नितीन आहे, लक्ष्मीकांत आहे, अश्विनी आहे, मी आहे. आणि आपण 5ही ऑटोमेशन डेव्हलपर आहेत. आपल्याला सपोज Amazonनं सांगितलं की त्यांच्या ऍपसाठी ऑटोमेशन टेस्टिंग परफॉर्म करायला. सो वी 5 ऑल आर द कोलॅबरेटर्स. येस. आपण 5ही जण काय झालो तिथं, कोलॅबरेटर्स झालो. मग आपल्याला काय करायचंय, प्रत्येक जण सपोज होता प्रत्येकाने इथे सपोज होता जस्ट हिअर आपल्याला सांगितलं की Amazonच्या साईटवर जाऊन तुम्हाला ऑटोमेशन स्क्रिप्ट डेव्हलप करायच्यात. सो Amazonच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑटोमेशन स्क्रिप्ट डेव्हलप करायच्यात. तर याच्यासाठी हिअर वी आर हॅव्हिंग डिफरंट म्हणजे प्रत्येकाला मॉड्यूल्स वाटून दिले. सपोज अश्विनी इज गोइंग टू बी डू लॉग इन आणि त्यानंतर डॅशबोर्ड जे होम पेज येते त्याचं ऑटोमेशन अश्विनी करणार आहे. ओके. सो परत लक्ष्मीकांतला सांगितलं की यू गो अँड वेन वी आर म्हणजे इथं लँग्वेजचं जे आहे त्याच्यामधले जे फीचर्स आहेत, डिफरंट ऑप्शन्स आहेत. सो वेन वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन टू द हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नडा, मल्याळम, बांगला, मराठी. सो ते स्विच झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन होतंय की नाही हे चेक करायचं. सो प्रत्येकाला फीचर्स आपण डिस्ट्रीब्यूट करून दिले, कन्सिडर करा. मग आता प्रत्येकाला फीचर्स डिस्ट्रीब्यूट करून दिले, प्रत्येकाला आपण हे करून दिलं. मग आता सगळेजण इथे कॉन्ट्रीब्युट करणार आहेत हे प्रोजेक्ट ऑटोमेशन करण्यासाठी. अश्विनी काय करेल, लॉग इनचा कोड करेल, लॉग आउटचा कोड लिहिल, त्यानंतर ह्या डॅशबोर्ड पेजचा कोड लिहिल, त्याच्यामध्ये असर्शन लावेल एक्सपेक्ट यूज करून. तसंच लक्ष्मीकांतला सांगितलं की लँग्वेजच्या याचा तो लँग्वेजचा ड्रॉपडाऊन वर क्लिक होते का चेक करेल. प्रत्येक ह्याच्यावर जे रेडिओ बटन आहेत, सो त्या रेडिओ बटनवर दे आर गोइंग टू बी क्लिक झाल्यानंतर व्हॅलिडेट करेल की हिंदीमध्ये झालंय की नाही. अगेन then they are going to be click on to the again language याच्यावर जाईल. then they are going to be click on तामिळ. तामिळमध्ये झालं की नाही. हे सगळं व्हॅलिडेशन ते प्रत्येक जण काय करायला लागलं, एव्हरीवन इज वर्किंग अकॉर्डिंग टू म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं इथं काय केलेलं आहे आपण डिफाईन केलेलं आहे. म्हणजे टास्क आपण सांगून दिले आणि त्यांना सांगितलं की काम करायचं, तुम्हाला ऑटोमेशन स्क्रिप्ट डेव्हलप करायचे. मग आपल्या सगळ्यांनी ऑटोमेशन स्क्रिप्ट डेव्हलप केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्या आता इंडिव्हिज्युअली अश्विनीनं तिच्या स्क्रिप्ट डेव्हलप केल्या, लक्ष्मीकांतनं त्याच्या स्क्रिप्ट डेव्हलप केल्या, नितीननं त्याच्या केल्या, शंकरच्या केल्या, मी माझ्या केल्या, आशिषला काय सांगितलं असेल आशिषनं त्याच्या टास्क डेव्हलप केल्या. पण हे आपल्याला कुठंतरी एका सेंट्रल प्लेसला स्टोअर करावं लागेल की नाही. आता हे जे काही आपण डेव्हलप केलं ते कुणाच्या मशीनवर आहे, लोकल मशीनवर. प्रत्येकाच्या आपल्या लोकल मशीनवर, राईट, इंडिव्हिज्युअली. मी काय डेव्हलप केलेलं माझ्या मशीनवर, अश्विनीच्या मशीनवर, लक्ष्मीकांतच्या मशीनवर. आता आपल्याला काय करावं लागेल, कोलॅबरेट करावं लागेल एका सेंट्रल प्लेसला
स्टोअर करावं लागेल, राईट? येस. त्याच्यामुळे आपण सगळे काय झालो तिथं कोलॅबरेटर. आपण काय तिथं कोलॅबरेटर. आता आपण काय करायला लागलो ते डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय? तर आपण काय करायला लागलो आता जसं की सपोज आपण आधी इनिशियली काय करू, एक प्रोजेक्ट क्रिएट करू. एक प्रोजेक्ट क्रिएट करू म्हणजे एक रिपॉझिटरी क्रिएट करू थोडक्यात. गिटहबच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर. सो गिटहब काय आहे? तर गिटहब आपण जर बघितलं जसं गिट काय आहे तर डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. तसं गिटहब काय आहे? गिटहब इज अ क्लाउड बेस्ड होस्टिंग सर्व्हिस फॉर गिट रिपॉझिटरीज. म्हणजे फ्रीली क्लाउड बेस्ड होस्टिंग सर्व्हिस आहे गिटहब म्हणजे जिथे आपण काय करू शकतो आपल्याला पाहिजे तेवढ्या रिपॉझिटरीज आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे रिपॉझिटरी म्हणजे काय तर आपल्याला एखादा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे आणि तो गिटहबवर स्टोअर करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण वी आर गोइंग टू बी यूज अ वर्ड कॉल्ड रिपॉझिटरी. रिपॉझिटरी मध्ये मग रिपॉझिटरी तुमची पब्लिक पण असू शकते. पब्लिक म्हणजे एनीवन कॅन ऍक्सेस ओव्हर द वर्ल्ड. कुठूनही वर्ल्ड मधले कुठलाही पर्सन जर तुम्ही पब्लिक रिपॉझिटरी क्रिएट केली तर एनीवन कॅन ऍक्सेस तो कोड तो क्लोन करू शकतो त्याच्या लोकल मशीनवर घेऊन यूज करू शकतो. पण जर तुम्ही प्रायव्हेट म्हणजे तिथं ऑप्शन्स आहेत आपल्याला. रिपॉझिटरी तुम्हाला गिटहबवर गेल्यानंतर कुठली क्रिएट करायची आयदर यू वॉन्ट टू क्रिएट पब्लिक आयदर यू वॉन्ट टू क्रिएट प्रायव्हेट. प्रायव्हेट केलं तर फक्त तुम्ही ज्या कोलॅबरेटरला ऍक्सेस देताल तेच लोक त्याला काय करू शकतात कॉन्ट्रीब्युट करू शकतात किंवा ऍक्सेस करू शकतात. नो वन अदर दॅन दॅट. पण पब्लिक केलं तर एनीवन. ओके. सो मग आता गिटहब काय आहे ते क्लाउड बेस्ड होस्टिंग काय सांगितलेलं आहे त्यांनी सर्व्हिस फॉर गिट रिपॉझिटरीज. आता जस्ट हिअर आय एम गो हिअर. मी ते गिटहब वर चाललो github.com वर जर गेलो सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट आय हॅव ऑलरेडी माझं तर इथं ऑलरेडी काय आहे लॉग इन आहे. सो लॉग इन आहे त्याच्यामुळे इथं डिरेक्टली दे आर गोइंग टू बी म्हणजे माझ्या ह्याच्यावर घेऊन चाललाय तो डॅशबोर्डला. सो जस्ट आय एम गोइंग टू बी यूज हिअर वी आर गोइंग टू बी ट्राय टू. जर आता इथे बघितलं आपण github.com वर मी इथे गेलो. github.com वर गेल्यानंतर इथं मी कुठलंही साइन इन केलं नाही किंवा साइन अप केलेलं नाहीये. सो आता इथं ज्यावेळेस तुम्हाला हिअर वी कॅन से दॅट आपल्याला जर काय करायचं असेल हे हा प्लॅटफॉर्म यूज करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल वी वॉन्ट टू क्रिएट अकाउंट हिअर. काय करावं लागेल आपल्याला इथे अकाउंट साइन अप करावं लागेल. येस. बरं हे अकाउंट कसं आहे फ्री आहे. दे आर नॉट गोइंग टू बी चार्जिंग एनिथिंग. काही एक सिंगल रुपये पण ते चार्ज करत नाहीयेत. सो त्याच्यामध्ये डिफरंट ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जर हायर ऑप्शन्स यूज करायचे असतील तर देन दे आर गोइंग टू बी चार्जिंग. बट आपल्याला इनिशियली दे आर नॉट गोइंग टू बी चार्ज. म्हणजे तुम्ही कितीही रिपॉझिटरी क्रिएट करू शकतात. हा ओके. पण हे सो झालं सर पर्सनल लेवलवरती साइन अप फ्री. हा हा इफ वी आर युझिंग द ऑर्गनायझेशन देन ऑर्गनायझेशन इज रिस्पॉन्सिबल. दे आर गोइंग टू बी ओके. त्यांच्यासाठी त्यांचे प्लॅन आहेत. ओके. ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा काही लिमिटेड याच्यासाठी तुमचं जे स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्याच्यासाठी सुद्धा दे आर गोइंग टू बी फ्री. ओके. पण लिमिट त्यांना त्याच्यापेक्षा जास्त स्टोरेज पाहिजे असेल सो देन दे आर गोइंग टू बी चार्जिंग. ठीक आहे. किंवा नंबर ऑफ युजर्स एक लिमिटेड युजर्स असतील तर अगेन दे आर गोइंग टू बी फ्रीली. पण नंबर ऑफ युजर्स वाढले तुमच्या रिपॉझिटरीचे किंवा त्या अकाउंटचे तर देन अगेन दे आर गोइंग टू बी चार्जेस. ओके. सो ओके. आता आपल्याला आपण इंडिव्हिज्युअल लेवलला बघतोय. हे कसं आहे सध्या इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्याला फ्री. फ्री आहे. सो आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा तुम्हाला यू वॉन्ट टू साइन अप. काय करावं लागेल तुम्हाला इथं पहिल्यांदा साइन अप करावं लागेल आणि साइन अप केल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण साइन अप करू सो साइन अप करताना हिअर दे आर गोइंग टू बी आस्क ऑप्शन
जर तुमचं गुगल अकाउंट असेल तर तुम्ही गुगल अकाउंटना डायरेक्टली इथं काय करू शकता, साइन अप करू शकता. किंवा आयदर तुमचं डिफरंट अकाउंट आहे तर त्याचं तुम्ही ईमेल आयडी, पासवर्ड, युजर नेम तुम्हाला जे काही चूज करायचे ते युजर नेम, कंट्री, अँड देन वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन क्रिएट अकाउंट. त्यानंतर दे आर गोइंग टू बी सम जसं काही दे आर गोइंग टू बी आस्क सम puzzles. तुम्ही इथे चेक कराल की यू आर अ ह्युमन ऑर नॉट, अँड देन वी आर एबल टू सक्सेसफुली क्रिएट अन अकाउंट हिअर. सो एकदा आपलं इथं अकाउंट क्रिएट झालं की जस्ट हिअर वी कॅन सी दॅट मग असं प्लॅटफॉर्म येणार आहे. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट जसं मी आता github.com वर सपोज मी माझ्या नावाचं अकाउंट आहे. जस्ट आय एम गोइंग टू बी, सो यू कॅन सी दॅट. सो ज्या युजरचं अकाउंट आहे ते असं दिसणार आहे. युजर म्हणजे github.com आणि त्यानंतर जे आपले युजर नेम आपण तिथे चूज केलेलं असणार आहे. सो माझं युजर नेम मी चूज केलेलं होतं रवी नांगरे, जस्ट माय फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. सो वी कॅन सी दॅट. आता इथे जर बघितलं आपण तर इथं हिअर वी कॅन सी दॅट ओव्हरव्ह्यू, डिफरंट टॅब्स वी कॅन सी दॅट. रिपॉझिटरी टॅब आहे, ओव्हरव्ह्यू टॅब आहे, प्रोजेक्ट्स टॅब आहे, पॅकेजेस टॅब आहे, स्टार्स आहे. सो आपल्याला फोकस करायचंय. आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू बी क्रिएट फॉर रिपॉझिटरीज. आपल्याला काय क्रिएट करायचे तिथं, वी आर गोइंग टू बी क्रिएट अन रिपॉझिटरी. आणि मग त्या रिपॉझिटरी जे काही आपण इथं क्रिएट करू, व्हॉट एव्हर रिपॉझिटरीज वी आर गोइंग टू बी क्रिएटेड, त्या रिपॉझिटरी मग आपल्याला काय करायचं, मेंटेन म्हणजे आपल्या लोकलवर पण पाहिजे आणि इथं पण पाहिजे. आता जसं की आपण डिस्कस करायला लागलो, आपल्याला काय करायचं, वी वॉन्ट टू क्रिएट अन Amazonचा एखादा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे आणि त्यांना सगळ्यांना आपल्याला ऍक्सेस पाहिजे. सो मग आधी काय पाहिजे, सगळ्यांना ऍक्सेस पाहिजे तर सगळ्यांचे गिटहब अकाउंट पाहिजेत. येस ऑर नो? मला जर तुम्हाला सगळ्यांना ऍज अ कोलॅबोरेटर ऍक्सेस द्यायचा असेल, मी जर सपोज इथे एक प्रोजेक्ट क्रिएट केला, एक रिपॉझिटरी क्रिएट केली, आय एम गोइंग टू बी क्रिएट अ न्यू रिपॉझिटरी. तर जसे मी लॉग इन केलेलं आहे ऑलरेडी. सो लॉग इन केल्यानंतर मी काय करतो, आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन टू द काय क्रिएट करायची मला, न्यू रिपॉझिटरी. मग मी इथे काय केलं, न्यू रिपॉझिटरीवर गेलो. त्या रिपॉझिटरीला इथं जस्ट वी आर गोइंग टू बी गिव्ह द नेम. सपोज मला कशाचा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे, Amazonचा क्रिएट करायचा आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट ही रिपॉझिटरी रवी, त्या रिपॉझिटरीचा पाथ कसा असेल, github.com/रवी नांगरे /Amazon.git. एक्सटेन्शन काय राहील त्या रिपॉझिटरीचं, .git नावानं. आणि ही रिपॉझिटरी आता कसं आहे, रिपॉझिटरी नेम अवेलेबल आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल, सो वी आर गोइंग टू बी डिस्क्राईब हिअर लाईक वी आर maintaining this repository for automating Amazon application. ओके, सो कशासाठी आपण मेंटेन करायला लागलो, तर त्याचं आपण इथे डिस्क्रिप्शन. अगेन व्हिजिबिलिटी, तुम्हाला व्हिजिबिलिटी कशी पाहिजे, ही रिपॉझिटरी पब्लिक पाहिजे का, तर पब्लिक म्हणजे एनीवन कॅन ऍक्सेस. सपोज नाही मला पब्लिक नाही पाहिजे, ही कशी पाहिजे, प्रायव्हेट. सो जर आपण इथे सपोज प्रायव्हेट केलं, सो काय इथं काय विचारलेलं आहे, यू चूज हू कॅन सी अँड कमिट दिस रिपॉझिटरी. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, म्हणजे तुम्ही काय करू शकता, कोण बघू शकतं, कोण ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतं, हे तुम्ही काय करणार आहे, डिसाईड करणार आहे. पण जर मी पब्लिक ठेवली तर एनीवन कॅन, हे रिपॉझिटरी कोणी काय करू शकतं, म्हणजे कॉन्ट्रीब्युट नाही करता येणार पण ऍक्सेस करू शकतो. पब्लिक ठेवल्यानंतर काय होतं, एनीवन ऑन द इंटरनेट कॅन सी दिस रिपॉझिटरी. यू चूज हू कॅन कमिट, म्हणजे कॉन्ट्रीब्युट. कमिट म्हणजे काय, जर कुणाला त्या रिपॉझिटरीमध्ये कोड जर पुश करायचं असेल, पाठवायचं असेल, तर ते तुम्ही डिसाईड करणार कुणाला कोलॅबोरेटर म्हणून ऍड करायचं. पण ऍक्सेस काय करू शकतात, एनीवन कॅन ऍक्सेस. एनीवन कॅन. सो मोस्टली ज्यावेळेस आपण ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असतो, प्रोजेक्ट मध्ये, कंपनीमध्ये, तर त्यावेळेस हे पब्लिक रेपो नसतात, त्या कशा असतात, रिपॉझिटरी कशा असतात आपल्या, प्रायव्हेट.
आणि ज्यांना ऍक्सेस असतो म्हणजे आता जसं की सपोज मी XYZ कंपनीमध्ये कामाला XYZ कंपनीमध्ये 100 प्रोजेक्ट असतील पण मला काय 100 प्रोजेक्ट मला गिटहबचा ऍक्सेस असतो तिथं पण सगळ्या रेपोचा ऍक्सेस नसतो मी ज्या प्रोजेक्टवर काम करतोय त्याच मला काय तिथंच मी कॉन्ट्रीब्युट करू शकतो मी एका मी जे स्पेसिफिक प्रोजेक्टवर काम करतोय मी अमेझॉन प्रोजेक्टवर काम करतोय तर मला फक्त अमेझॉनचाच ऍक्सेस असतो त्यालाच मी काय करू शकतो कॉन्ट्रीब्युट करू शकतो बाकीच्या प्रोजेक्टला मला कॉन्ट्रीब्युट करता येतं का नाही. So answer is no. We are not going to be contribute for other projects. सो तुम्हाला गिटहबचा ऍक्सेस दिला म्हणजे त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्युटर म्हणून त्यांनी काय करतात ऍड करतात सो सपोज आता इथं आपण काय करू फर्स्ट आपण क्रिएट करतो सो वी गो विथ द पब्लिक मी काय केलं इथं पब्लिक रेपो काय करायला लागलो क्रिएट करायला लागलो सो आता इथं जस्ट बाकी काही करत नाही फक्त रेपोजिटरी घेतलेली पब्लिक ना आपण रीडमी फाईल क्रिएट करतोय ना इथं मी गिट इग्नोर करतोय ना लायसन ऍड करतोय सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट ऑन अ रिपॉझिटरी सो आपण इथं बघू शकतो अमेझॉन नावाची रिपॉझिटरी काय झालेली क्रिएट झाली Yes. अमेझॉन नावाची रिपॉझिटरी काय झालेली आहे क्रिएट झालेली बट आता ही रिपॉझिटरी कुठे आहे सध्या ही रिपॉझिटरी कुठे आहे आपल्या लोकलवर आहे की Local वरती आहे. लोकलवर आहे की गिटहबवर आहे गिटहबला ही Okay. रिपॉझिटरी कुठे आहे गिटहबला आपण कुठं क्रिएट केलेली GitHub. गिटहब वर आपण या युजर मध्ये आपण सध्या लॉग इन आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ही रिपॉझिटरी काय केलेली क्रिएट केलेली आता आपल्याला ही रिपॉझिटरी जर आपल्या लोकलवर पाहिजे असेल तर पहिल्यांदा ही रिपॉझिटरी क्लोन करावी लागेल किंवा नसेल आपल्याकडे सपोज आय डोंट वॉन्ट टू क्लोन किंवा मला डिरेक्टली एक अमेझॉन नावाचं मी एक फोल्डर क्रिएट केलं माझ्या लोकल मशीन मध्ये आणि तिथून मला कोड काय करायचा आहे इकडे गिटहबवर पुश करायचं तिथे मी काही कोड एखादं स्क्रिप्ट डेव्हलप केली आय एम गोइंग टू बी डेव्हलप अ पर्टिक्युलर स्क्रिप्ट आणि मला तो कोड काय करायचा आहे आय वॉन्ट टू पुश आय वॉन्ट टू मेंटेन दॅट कोड ओव्हर द गिटहब मग त्या कसं करणार सो त्याच्यासाठी इथं जस्ट दे आर गोइंग टू बी गिव्ह सम प्रोसेस सो काय सांगितलेलं आहे जसं की आता तुम्ही काय केलेली इथं हे रेपो क्रिएट केलेली पण ही रेपो कुठे आहे तुमची रिपॉझिटरी कुठे आहे GitHub. गिटहबवर आपण जर इथे गेलो आणि रिपॉझिटरीज मध्ये बघितलं तर रिपॉझिटरीज मध्ये कॅन वी सी देर इज द वन अमेझॉन रिपॉझिटरी आलेली त्याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन दिलं होतं ते आलेलं आहे सो एक मिनिट आधी ही रिपॉझिटरी काय झालेली अपडेट झालेली आहे क्रिएट झालेली आहे पण ही रिपॉझिटरी आता सपोज आपल्याला यूज करायची सगळ्यांनाच यूज करायची ही रिपॉझिटरी पण ही रिपॉझिटरी मध्ये ना आपण कुठलं फाईल ऍड केलेली आहे किंवा काय नाहीये सो इथं आपल्याला बघू शकतो आपल्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचा पाथ कसा असणार आहे github.com वर युजर नेम काय रवी नांगरे त्याच्यामध्ये आपण कुठल्या रिपॉझिटरीला नाव काय दिलं होतं अमेझॉन आणि डॉट काय आलेलं आहे GitHub. गिट सो हे आपण काय करू शकतो सपोज ही मला रिपॉझिटरी काय करायची क्लोन करायची तर ही मी इथं कॉपी करून हा जो पाथ आहे हा पूर्ण जो आहे हा मी काय करायला लागलो कॉपी करतोय आणि कॉपी करून मला काय करायचंय कमांड लाईन वर माझ्या आता कमांड लाईन म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस विंडो यूज करायला लागलो वी आर गोइंग टू बी यूज विच मशीन्स विंडो सो आता हे झालं गिटअपचं सेटअप गिटअपवर एक रेपो क्रिएट केली आपल्या लोकलवर आहे का गिटचं सेटअप आपण काय म्हणलो होतो इथे गिट कुठं आहे तुमचं गिट वर्क्स कुठं करतं Local आहे. लोकली ऑन आवर सिस्टीम पण आपल्या मशीनवर आहे का गिट आहे का नाहीये मग आपल्याला गिट इन्स्टॉल करावं लागेल येस ऑर नो Yes. मग मी काय करायला लागलो जस्ट आय एम गो हिअर अँड आय एम गोइंग टू बी गुगलला जाऊन काय म्हणतोय मी डाउनलोड काय करायचंय मला गिट सो गिट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट कुठली गिट
git-scm.com ह्या वेबसाईटला जायचंय आणि हिअर वी कॅन सी डिफरंट ऑप्शन्स. सो 3 ऑपरेटिंग सिस्टीम दिसत आहेत तुम्हाला इथं. मॅक साठी आहे, विंडोज साठी आहे, लिनक्स साठी आहे. सो मला कशासाठी पाहिजे? आय वॉन्ट टू डाउनलोड फॉर विंडोज. सो मी इथं काय करायला लागलो, डाउनलोड फॉर विंडोज ऑप्शन आहे. मग विंडोज कुठली आहे आपली फॅमिली? 64 बिटची आहे का ARM 64 आहे का काय आहे? सो त्याच्यानुसार आपण काय करायला लागलो, जस्ट वी आर गोइंग टू बी 64. मोस्टली सगळ्या आताच्या ज्या मशीन आहेत त्या सगळ्या कशा आहेत? 64 बिट. एखादं चुकून कोणाची तरी मशीन असू शकते ज्याची 32 बिट आहे. लेटेस्ट जे काही सगळे कॉन्फिगरेशन आहेत ते कसे आहेत? सगळे 64 बिट. सो मी काय केलं, गिट फॉर विंडोज 64 बिट. सो इथं आपण बघू शकतो डाउनलोड काय झालेलं आहे, इथं डाउनलोड झालेलं आहे. सो मला याचं सेटअप करायचं. सो जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन करतो. ह्या फाईलला मी काय करायला लागलो, ओपन करायला लागलो. सो सेटअप काय होईल? सेटअप स्टार्ट व्हायला लागेल. सो आपण इथं बघू शकतो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट सेटअप काय झालेलं आहे, इथं स्टार्ट झालेलं आहे. सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन इन्स्टॉल. आपल्या बटनवर क्लिक करतोय मी, इन्स्टॉल. आता बघा माझ्याकडे प्रिव्हियस अर्लियर व्हर्जन काय होतं, 2.47.1 हे जुनं व्हर्जन होतं. ते पहिल्यांदा त्यानं काय केलं, जर एक्झिस्टिंग व्हर्जन असेल कुठलं तर त्याला रिमूव्ह केलं आणि आता नवीन जे कुठलं व्हर्जन आपण कुठलं घेतलेलं आहे 2.51.0 तो काय करतोय, स्टार्ट करतोय, इन्स्टॉल करतोय. सो यावेळेला पहिल्यांदा आपण काय करायला लागलो की गिट जे आहे, गिट कुठं आहे? आपल्या लोकल मशीनवर. आणि गिटहब म्हणजे काय आहे, तर एक सेंट्रल जसं की क्लाउडचा प्लॅटफॉर्म आहे, क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, जिथं आपण आपला कोड जे काही आपण कोड डेव्हलप करायला लागलो तो कोड आपण सगळे मेंटेन कुठं करणार आहे, एका सेंट्रल प्लेसला. म्हणजे आपलं डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी झाली की तो कोड पुश कुठं करायचा आहे, त्या सेंट्रल प्लेसवर. कारण आपण आपल्या मशीनवर कोड ठेवत नाही. उद्या चलून सपोज आपलं मशीन लॅपटॉप क्रॅश झालं, त्याच्यामध्ये काही व्हायरस आला, काय झालं, सो व्हॉट एव्हर, काही सपोज लॅपटॉप खराब झालं, सो आपण जे काही डेव्हलप केलेला कोड आहे तो कोड सेफ राहायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायला लागलो, वी आर मेंटेनिंग. तो कोड कुठे ठेवतोय, गिटहबवर. तो कोड मेंटेन करताना काय स्ट्रॅटेजीज फॉलो करतो आपण, म्हणजे जी काही व्हर्जन कंट्रोल सिस्टीमचा कसा आहे, गिटचा कसा युज करतो, काय नेमिंग कन्व्हेन्शन यूज करतो, कसा आपण कोड आपण तिथे मेंटेन करतो. सो दीज थिंग्स वी आर गोइंग टू बी सी. आता जस्ट हिअर वी कॅन सी दॅट, जसं की आता बघतोय आपण, तर इथे इन्स्टॉलेशन काय झालेलं आहे, कम्प्लिटिंग द. सो आपण काय नाही, डायरेक्टली डाउनलोड केली ती फाईल आणि त्याच्यावर स्टार्ट केलं सेटअप, इन्स्टॉल बटनवर क्लिक केलं आणि आपण इथे बघू शकतो वी हॅव डन द सेटअप. सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन लॉन्च द गिट बॅश आणि फिनिश म्हणतोय. सो आपण बघू शकतो तिथं टर्मिनल स्टार्ट झालंय गिटचं. हे जे आहे हे कशाचं टर्मिनल आहे, हे आपलं विंडोजचं टर्मिनल नाहीये. आपल्या विंडोजचं टर्मिनल बघा, इथं CMD ला मी चाललोय. हा कमांड प्रॉम्प्ट आहे. हा जो झालेला आहे हा काय आहे, कमांड प्रॉम्प्ट आहे. आणि हे कुठलं टर्मिनल आहे, Git bash. गिट बॅश किंवा गिटचं टर्मिनल आपण म्हणू शकतो. ओके. सो आपल्याला गिट बॅश कुठेही स्टार्ट करायचं असेल, सपोज मला इथे डेस्कटॉपवर गिट बॅश स्टार्ट करायचंय, मी राईट क्लिक करणार. राईट क्लिक करताना तुम्ही इथे शो मोर ऑप्शन्स मध्ये जावा, तुम्हाला इथे ऑप्शन येईल कुठलं, ओपन Git bash गिट here. बॅश. किंवा सपोज मला काय करायचंय, जस्ट मी इथे गेलो, एक फोल्डर डी ड्राईव्हला चाललो मी. डी ड्राईव्हला मी आय एम गोइंग टू बी क्रिएट न्यू फोल्डर, डेमो 123 नावाचं मी फोल्डर क्रिएट केलं. आणि याच्यामध्ये जाऊन मला काय करायचं, गिट बॅश स्टार्ट करायचं. सो मी राईट क्लिक करतो, शो मोर मध्ये जातो आणि मी काय म्हणतो इथं, ओपन गिट बॅश हिअर. सो तुम्ही बघू शकता लोकेशन कुठं आलेलं आहे, डी मध्ये, डेमो मध्ये आहे 123. Yes. तो या लोकेशनला काय आलं,
आपलं गिट बॅश आलेलं आहे. ओके, सो आता इथं काही फाईल वगैरे आहेत का इथं काही? या फोल्डर मध्ये काही आहे का काही फाईल किंवा काही? जस्ट आपण एक फोल्डर क्रिएट केलं डी ड्राईव्हला, राईट? सपोज मी इथं काय करतो, आय एम गोइंग टू बी ह्या फोल्डर मध्ये मी एक फाईल क्रिएट करायला लागलो. जस्ट मी न्यू मध्ये चाललो आणि मला काय करायचे, आय वॉन्ट टू क्रिएट वन टेक्स्ट डॉक्युमेंट. मी एबीसी नावाचं टेक्स्ट डॉक्युमेंट क्रिएट केलं. ओके, सो ह्या एबीसी मध्ये फाईल क्रिएट केली पण त्याच्यामध्ये काही कंटेंट नाहीये. सो मी इथे जस्ट आय एम गोइंग टू बी कंटेंट ऍड करायला लागलो. हाय ऑल, वेलकम टू लर्न गिट अँड गिटहब, असे काही मी काय करले, जस्ट आय एम गोइंग टू बी ऍड सम स्टेटमेंट्स. ही फाईल सेव्ह केली. सो आता ही फाईल आपण बघू शकतो, 1 KB ची फाईल आहे. फाईल ओपन केली तर वी कॅन सी these आर द कंटेंट्स इनसाइड दॅट फाईल, राईट? आहे का? किंवा सपोज मी आणखी एखादं इथं फोल्डर ऍड केलं, एखादी फाईल ऍड केली. सो हे सगळे कुठे आहेत आपल्या डी ड्राईव्ह मध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये? डेमो 1 2 3. किंवा इथं मला एखादा फोल्डर ऍड करायचा असेल, मध्ये न्यू मध्ये चाललो मी आणि इथं काय करतोय, फोल्डर. मी इथं म्हणतोय की जावा स्क्रिप्ट प्रोग्राम्स. सो जावा स्क्रिप्ट प्रोग्राम्स मध्ये मला इथे एखादा जावा स्क्रिप्टचा प्रोग्राम ऍड करायचा असेल तर अगेन आय एम गो न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. याला मी नाव द्यायला लागलो जस्ट डेमो 1 डॉट जेएस. सो ही फाईल काय आहे तुमची, सपोज जावा स्क्रिप्टची. ह्याच्यामध्ये जस्ट आय एम गोइंग टू बी ऍड console dot log वेलकम, असं फक्त जस्ट आय एम गोइंग टू बी ऍड वन स्टेटमेंट. आणि ती एक फाईल मी इथं काय करायला लागलो, ऍड करायला लागलो. सो किंवा याचं मी एक्सटेन्शन चेंज करता येते. ठीक आहे. सो जस्ट राईट नाऊ किती 2 फाईल आहेत आपल्याकडे इथं. एक जावा स्क्रिप्ट प्रोग्राम मध्ये एक डेमो डॉट जेएस डॉट टीएक्सटी फाईल आहे आणि एबीसी डॉट टीएक्सटी एक फाईल आहे. अशा 2 फाईल आहेत आपल्याकडे, राईट? येस. अशा आपल्याकडे किती आहेत या फाईल्स? या आपल्याकडे 2 फाईल्स आहेत. हे म्हणजे एक फोल्डर आहे एका ह्याच्यामध्ये. आता सपोज हे जे काही आहे, हे डेमो 1 2 3, हे मला इकडे पुश करायचंय. कुठं? आय वॉन्ट टू पुश वेअर? कुठं पुश करायचंय? पण हे माझ्याकडे आहे का? ही रेपो माझ्याकडे आहे का? ही रेपॉझिटरी आहे का माझ्याकडे लोकलवर आता? नो. नाही. मग काय करावं लागेल? काय प्रोसेस करावी लागेल? किंवा माझं जे फोल्डर आहे, हे आता जे मी इथं फोल्डर क्रिएट केलेलं आहे, हे गिटहबचं फोल्डर आहे का? रेपॉझिटरी आहे का ही कुठली? नो. आहे का? नो. मग काय करावं लागेल? हम्म? गिट बॅश हिअर. या लोकेशनला bash. गिट बॅश ओपन करू. ओके, मी इथे गिट बॅश ओपन करतो. गिट बॅश ओपन केलं, ठीक आहे. नेक्स्ट. गिट ऍड कमांड. इथं गिट ऍड डिरेक्टली. बर, आता मला सांगा, इथं ही गिट रेपो आहे का? ही जी रेपॉझिटरी आहे ती गिटची रेपो आहे का?
गिटची रेपो आहे का इथं? आपण क्लोन केली का रेपो? मला सांगा. आपण ही जी No. रेपो आहे ही क्लोन केली का? मग याला कळाल का? आपण डायरेक्टली ऍड करायला लागलो. मी जर म्हणलं इथं मी गिट स्टेटस केलं, हा हे काय म्हणतं? ही गेट रेपो आहे का? नो सर. किंवा मी इथं गिट ऍड करायला गेलो, गिट ऍड डॉट करतोय, काय म्हणतो तो? तर जो कॉपी केलेला पाथ आहे तिथे सीडी टाकून होईल का? ओके. सो आपण जस्ट वी आर गोइंग टू बी आता मला काय करायचंय की मला कन्सिडर करायचंय की ही एक रिपॉझिटरी आहे किंवा हे गिटचं फोल्डर आहे. हा तर मला काय करावं लागेल? पहिल्यांदा कुठली कमांड टाईप केली मी? इनिशियलाइज. ओके. सो आता तुम्हाला इथे एक डेमो 123 मध्ये डॉट गिट नावाचं फोल्डर आलेलं दिसतंय का? येस सर. आता मी ls कमांड केली. ls म्हणजे लिस्टिंग द फाईल्स अँड डिरेक्टरीज. सो इथं नाही दिसत, पण आपण जर इकडं फोल्डर मध्ये जर गेलो मी आता आणि रिफ्रेश केलं, हिडन होतं बहुतेक ते फोल्डर. ओके. सो आपण इथे बघू शकतो डॉट गिट फोल्डर आले. डॉट गिट फोल्डर मध्ये काय काय आलंय? बुक्स, इन्फो, ऑब्जेक्ट, रेफरन्स, कॉन्फिग, डिस्क्रिप्शन, हेड, फाईल्स, फोल्डर्स दिसतात आलेले. मग हे कशामुळे आलं फोल्डर? हे आधी होतं का हे फोल्डर? मला सांगा, आधी होतं काय फोल्डर? नो. नव्हतं. मग हे फोल्डर आता आलं, राईट? आता येस. अर्लियर आता आपल्याला आपण ज्यावेळेस स्टेटस करत होतो, तिथं गिट स्टेटस करत होतो, गिट ऍड करत होतो, हा आता अर्लियर काय म्हणत होतं आपल्याला? मेसेज काय येत होता गिट स्टेटस केल्यानंतर? नॉट अ गिट रिपॉझिटरी और नॉट अ पॅरेंट डिरेक्टरीज डॉट गिट. पण आता डॉट गिट आलं की त्याच्यामध्ये? डॉट गिट आल्यानंतर काय आलं आता? ऑन युअर मास्टर ब्रँच. म्हणजे आपली ब्रँच कुठली आता याची? जी आपण तिथं INIT ने एक म्हणजे काय कन्सिडर करायला लागलो की डेमो 123 एक नावाची रिपॉझिटरी आहे. डेमो 123 काय आहे? ही कन्सिडर करायला लागलो होता एक रेपो आहे आणि त्याच्यामध्ये डॉट आपण आता गिट फोल्डर आलेला आहे. सो त्याच्यामुळे दे आर गोइंग टू बी कन्सिडरिंग दिस इज अ रिपॉझिटरी. मग आता याच्यामध्ये ह्या फाईल ज्या आहेत ह्या फाईल कशा आहेत? काय आलं? हे फाईल कशा आहेत? आता याच्यामध्ये हिअर ट्राय टू अंडरस्टँड एक गोष्ट लक्षात घ्या. हा ज्यावेळेस आपण लोकलवर काम करतोय, वेन वी आर गोइंग टू बी वर्किंग इन अ लोकल, सो आय एम गोइंग टू शेअर वन्स अगेन. आय होप स्क्रीन इज विजिबल. येस. आता प्लीज कुणी ड्रॉ तिकडून काही करू नका, मी करतोय. ओके. सो ऍक्च्युअली आपण जे आहे आता इथे तुम्हाला मी हे दोन डिफरंट डिफरंट बॉक्सेस काढलेले आहेत. ओके. सो हा वरतीचा जो बॉक्स आहे ही आहे तुमची रिमोट रिपॉझिटरी. कसली रिपॉझिटरी? रिमोट. याला काय म्हणतोय मी? रिमोट
रिपॉझिटरी. कसली रिपॉझिटरी? रिमोट रिपॉझिटरी. आणि ही जी आहे तुमची जी ही ही कसली रिपॉझिटरी आहे खालचा बॉक्स? विच रिपॉझिटरी वी कॅन कॉल इट एज? हा जो बॉक्स आहे खालचा हा पूर्ण लोकल रिपॉझिटरी. आणि गिटहब वरची जी आहे म्हणजे गिटहब वर आपण आता जी क्रिएट केलेली होती की नाही Amazon, ही कसली रिपॉझिटरी झाली? Amazon कसली रिपॉझिटरी झाली? रिमोट. Remote. रिमोट रिपॉझिटरी. हा, ही झाली तुमची कसली? रिमोट रिपॉझिटरी. आता आपण आपले फोल्डर जे आहे डेमो 123 नावाचं जे फोल्डर क्रिएट केलेलं आहे ते कसलं आहे? Local. कसली रिपॉझिटरी? लोकल. लोकल. आपला कोड कुठे आहे सध्या? लोकल. लोकल मध्ये. आता लोकल मध्ये आपल्याला डिफरंट ऑप्शन्स आपल्याला आता ज्यावेळेस आपण कोड करायला लागलो तर आपण जो कोड केलेला आहे तो कोड असतो आपला म्हणजे जे आता आपण तिथे एक फोल्डर क्रिएट केलं, एक फाईल क्रिएट केली. तर त्या फाईलला किंवा त्या फोल्डरला आपण काय म्हणतो तो आहे आपला कसला एरिया? वी कॅन कॉल इट एज अ वर्किंग एरिया. काय म्हणतो त्या एरियाला? Working area. we can call it as a working area. ओके. सो आता वर्किंग एरिया नंतर आपल्याला याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला कोड काय करायचा आहे हा वर्किंग एरिया मधला कोड आपल्याला पुश करायचा आहे रिमोट रिपॉझिटरी मध्ये. कुठं पुश करायचा आहे? इन विच रिपॉझिटरी? Remote. रिमोट. रिमोट मध्ये. आपल्याला वरती घ्यायचं आहे गिटहब वर. आपला कोड कुठे आहे सध्या? आपल्या लोकल वर आहे. मग इथून हा कोड आपल्याला रिमोट वर घेण्यासाठी वी आर हॅव्हिंग डिफरंट ऑप्शन्स. सो आता आपण कुठल्या एरियामध्ये आहेत? वर्किंग एरियामध्ये. वर्किंग एरिया मधून आपल्याला जायचं आहे दुसरा एरिया आहे स्टेजिंग एरिया. कुठला एरिया? स्टेजिंग एरिया. सो स्टेजिंग एरिया पण लक्षात घ्या. स्टेजिंग एरिया पण कुठं आहे? लोकल मध्येच आहे. कुठं आहे? लोकल मध्येच आहे. आणि या स्टेजिंग एरिया मधून परत आपल्याला जायचंय आपल्या नेक्स्ट याला म्हणतो आपण लोकल रिपॉझिटरी. काय म्हणतो आपण? इथं थर्ड जो एरिया आहे वी कॅन कॉल इट एज अ लोकल रिपॉझिटरी. आणि ह्या लोकल रिपॉझिटरी मधून आपल्याला कोड कुठं पुश करायचा आहे? Remote. रिमोट. कुठं पुश करायचा आहे? इथून कोड वेअर वी वॉन्ट टू पुश अवर कोड? हा कोड मला ह्या लोकल रिपॉझिटरी वरून रिमोट रिपॉझिटरी मध्ये पुश करायचा आहे. सो आता मी कुठे सध्या आता आपण जे आहेत हे कुठे आहेत आपण? राईट नाऊ वी आर इन Local. वर्किंग एरियामध्ये. कुठल्या एरियामध्ये? Yes. बघा कुठल्या एरियामध्ये आहेत आपण? हे आपल्या ज्या फाईल आहेत मी ज्या वेळेस आता इथे स्टेटस चेक केलं गिट इनिट कमांड टाकली आपण. इनिट केल्यानंतर डॉट गिट फोल्डर तयार झालं. आणि त्यानंतर आपण बघितलं तर आपल्याकडे ऑलरेडी आपण एक त्याच्यामध्ये त्या फोल्डरमध्ये एक फाईल एक फोल्डर क्रिएट केलेलं होतं. सो आपण बघितलं स्टेटस चेक कमांड गिट स्टेटस कमांड आपण बघितलं. सो तो काय म्हणतोय ऑन मास्टर ब्रँच. तुमची आता ब्रँच कुठली आहे? मास्टर आहे या फोल्डरमध्ये किंवा ह्या रिपॉझिटरीमध्ये. तिथं कुठलाही कमिट नाहीये. किंवा ह्या ज्या दोन फाईल आहेत त्या कशा आहेत? कशा आहेत? काय मेसेज येते? कसल्या फाईल आहेत त्या? Untracked. अनट्रॅक्ड. सो तुम्हाला काय करावं लागेल? अनट्रॅक्ड फाईल ट्रॅक करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? कुठली कमांड सांगितली त्यांनी? Git add. गिट ऍड आणि फाईलचं नाव. सो गिट ऍड एबीसी डॉट टेक्स्ट किंवा गिट ऍड जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स हे फोल्डरचं नाव हे तुम्हाला काय करावं लागेल? इथे द्यावं लागेल. सो मग मला ह्या फाईल्स ऍड करायच्यात. मग मी तर कमांड काय यूज करायला लागलो बघा.
गिट ऍड. सो गिट ऍड करून आपण काय करू शकतो, मल्टिपल फाईल्स असतील एक एक फाईल पण आपण ऍड करू शकतो, जसं की abc.txt फाईल आहे कुठली, abc.txt. दुसरं फोल्डर काय होतं, javascript/programs. सो असं एक फाईल फोल्डर पण आपण ऍड करू शकतो, किंवा मल्टिपल फाईल्स असतील मला एकदाच ऍड करायचे, तुम्ही डिरेक्टली कुठलं ऑपरेटर यूज करायला लागलो इथं, git add स्पेस काय दिलं मी डॉट. सो ह्या फाईल काय झाल्या, वर्किंग एरिया मधून स्टेजिंग एरिया मध्ये गेल्या. जर मी आता स्टेटस चेक केलं गिटचं, बघा परत मी काय करायला लागलो, कुठली कमांड यूज केली मी परत, गिट स्टेटस. अर्लियर कलर काय होता फाईलचा, आता काय आला फाईलचा कलर काय झाला, ग्रीन. ग्रीन. बरं आता काय आलं, अर्लियर अगेन हिअर वी कॅन सी दॅट ऑन मास्टर ब्रांच नो कमिट सेट सेम आहे, ऑन मास्टर ब्रांच ऑन ब्रांच मास्टर नो कमिट सेट, चेंजेस टू बी कमिटेड. सो इथं काय होतं, अर्लियर अनट्रॅक्ड फाईल्स गेलं, आता काय म्हणतोय, चेंजेस टू बी कमिटेड. अनट्रॅक्ड फाईल ट्रॅक करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं होते, गिट ऍड कमांड यूज करा. म्हणजे आपण काय केलं इथं, जस्ट हिअर आपण वी आर गोइंग टू बी यूज, आपण गिट ऍड कमांडनं काय केलेलं आहे, आपण गिट ऍड कमांडनं आपण काय केलं, कुठली कमांड यूज केली तर आपण, गिट ऍड कमांड मुळे काय झालं, आपलं वर्किंग एरिया मधले चेंजेस कशात गेले, स्टेजिंग एरिया. स्टेजिंग एरियामध्ये. आता स्टेजिंग एरिया मधले चेंजेस आपल्याला कशात पाठवायचे, लोकल. कशामध्ये, लोकल. लोकल मध्ये पाठवायचे, त्या लोकल मध्ये पाठवायचे. सो लोकल मध्ये पाठवण्यासाठी परत आता कमांड कुठली आहे, अर्लियर आपण इथे ऍड केली, आता काय यूज करावी लागते आपल्याला, कमांड गिट, कमांडचं नाव काय, कमिट. गिट कमिट करताना आपल्याला द्यावा लागतो मेसेज, कमिट करताना काय द्यावा लागतो, कंपल्सरीली वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइडेड मेसेज. मेसेज साठी काय यूज करायला लागलो, आपण इथे हायफन एम. एम, आणि त्याच्या पुढे डबल कोट मध्ये जो काही तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, हा म्हणजे कशासाठी हे कमिट करताय तुम्ही, कुठल्या फाईल तुम्ही ऍड करताय, कशाचा कोड ऍड करताय, तो आपल्याला कमिट मेसेज इथं द्यावा लागतो. हा सपोज मी इथं सांगितलं की जावा स्क्रिप्टचा कोड ऍड करतोय मी, सो मी इथं लिहायला लागलो की जावा स्क्रिप्ट प्रोग्राम आहेत त्या फाईलमध्ये, सो म्हणून मी इथं जावा स्क्रिप्ट प्रोग्राम्स असं काय केलं, कमिट मेसेज दिला, काय आय एम गोइंग टू बी गिव्ह द कमिट मेसेज एट जावा स्क्रिप्ट प्रोग्राम्स. सो म्हणजे काय व्हायला लागला, आपल्या आधी चेंजेस होते लोकल वर्किंग एरियामध्ये, लोकल म्हणजे आपण जे काही फाईल क्रिएट केलेले ते वर्किंग एरियामध्ये होते, तिथून आपण कशामध्ये ऍड केल्या, ऍड कमांडनं कुठल्या एरियामध्ये गेलो, स्टेजिंग एरिया. स्टेजिंग एरिया. स्टेजिंग एरिया मधून परत कमिट करून गिट कमिट हायफन एम जो मेसेज देऊन तो काय चालला आता ऍक्च्युली कुठल्या आपल्या लोकल रिपॉझिटरी मध्ये. आता ते चेंजेस आणखी बघा, आता मी आता काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी गिव्ह द कमिट मेसेज. आता इथं त्यानं सांगितलेलं आहे आयदर चेंजेस टू बी कमिटेड, किंवा तुम्हाला जर रिमूव्ह करायचे असतील तर आरएम कमांड, नसतील हे चेंजेस पाहिजे, सो गिट आरएम फाईल नेम टाका, अनस्टेज करून टाका. म्हणजे स्टेजिंग एरिया मधून काढून टाकायचे असतील तर आरएम म्हणजे रिमूव्ह करायचे, आणि जर पाहिजे असतील तर काय करावं लागेल, गिट कमिट हायफन एम, जसं की मेसेज काय दिलं होतं मी इथं, जावा स्क्रिप्ट प्रोग्राम्स. सो आता जर बघितलं आपण काय झालंय, जस्ट हिअर वी कॅन से दॅट जावा स्क्रिप्ट प्रोग्राम्स हा कमिट आलाय, कमिट मेसेज आलाय, 2 फाइल्स चेंज्ड 4 इन्सर्शन्स, आणि ही जी आहे abc.txt फाईल आहे
ह्या फोल्डर मध्ये जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स मध्ये demo1.js.txt फाईल आहे. सो हे फाईल काय झालंय, क्रिएट झालेलं. क्रिएट मोड असं आपल्याला ऑप्शन आले. आता मी जाऊन जर चेक केलं स्टेटस, तर बघा काय काय म्हणतोय आता, माझ्या लोकलवर काय आहे का आता, लोकल रिपॉझिटरी मध्ये म्हणजे स्टेजिंग एरियामध्ये किंवा वर्किंग एरियामध्ये काही आहे का? नो. आता माझ्या वर्किंग एरियामध्ये पण काही नाहीये आणि स्टेजिंग एरियामध्ये पण काही नाहीये, राईट. हे माझ्या वर्किंग एरियामध्ये पण काही नाहीये आणि स्टेजिंग एरियामध्ये पण काही नाहीये. मग आता हे चेंजेस मला काय करायचे, कुठं पाहिजे ते चेंजेस? रिमोट रिपोजिटरी. रिमोट. बरं, Yeah. आता रिमोट रिपॉझिटरी मध्ये ह्याला माहितीये का अमेझॉन मध्ये मला पाहिजेत म्हणून चेंजेस? हे जे काही चेंजेस आहेत ते मला अमेझॉन वर पाहिजेत, ह्याला माहितीये काय? नो सर. मी सपोज आता मी इथे गिट पुश केलं, काय केलं मी, गिट पुश केलं, तर हे चेंजेस जातील का त्या डिरेक्टली त्या रिपॉझिटरी मध्ये? नो. मग काय करावं लागेल आपल्याला? सपोज मी डिरेक्टली आय एम गोइंग टू यूज गिट पुश हिअर. काय केलं मी, काय म्हणताय ते, काय मेसेज आला मला? काय म्हणतोय तो, काय करा म्हणतोय, गिट रिमोट ऍड, काय करा म्हणतोय, नाव द्या, नेम स्पेसिफाय करा. सपोज आपण काही नाव देऊ शकतो. मी इथं स्पेसिफाय केलं, नाव काय दिलं मी त्याला, ओरिजिन. ओरिजिन. आता काय ते विचारतोय तो, नेक्स्ट काय दिलंय, नेक्स्ट पॅरामीटर काय विचारायला तो, URL. पाथ यू. URL. आपल्याला कुठं ऍड करायचे, कुठल्या रेपो मध्ये ऍड करायचे, कुठल्या तरी रेपो खाली मध्ये ऍड? सो कंट्रोल V वगैरे वर्क होत नाही, तर शिफ्ट इन्सर्ट प्रेस करावं लागेल ना तुम्हाला. सो मी काय केलं, गिट रिमोट ऍड, गिट रिमोट ऍड मध्ये काय केलं मी, नाव काय दिलं, ओरिजिन, आणि त्यानंतर मी काय केलं, सो आपण आय थिंक मी फक्त डॉट इथपर्यंत देऊन बघू आपण अमेझॉन. ठीक आहे. सो काय झालंय, ऍड झालंय का, झालंय. आता मी काय करतो, नेक्स्ट कमांड काय सांगितली त्याने, काय करायला सांगितलंय, बर गिट पुश केलं मी, गिट पुश केल्यानंतर झालं का पुश, चेंजेस झाले का तिकडे, गिट पुश झाले का, परत मेसेज काय आला, ही जी तुमच्या लोकल वरची जी मास्टर ब्रांच आहे ती अपस्ट्रीम करा म्हणतोय तो, त्यांना माहित नाहीये की अपस्ट्रीम करायची की नाहीये, म्हणून इथं सेट अपस्ट्रीम म्हणून काय केलेलं आहे त्यांनी, मेसेज दिलेला आहे. सो जस्ट वी आर गोइंग टू बी कॉपी, आज मी काय करायला लागलो इथं, सॉरी, जस्ट आय एम गोइंग टू बी, किंवा आय एम गोइंग टू बी गिट पुश हायफन हायफन सेट हायफन अपस्ट्रीम ओरिजिन मास्टर. STREAM ओरिजिन मास्टर.
सो आता इथं बघा, आता माझ्या याच्यावर मल्टिपल अकाउंट्स आहेत. सो त्याच्यामुळं जर एकच अकाउंट असतं माझं तर डिरेक्टली त्यानं अपस्ट्रीम केलं असतं. हा, सो किंवा पुश करताना आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण पुश करायला लागलो कोड, तर पुश करताना आपल्याला कमांड लाईन मध्ये आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड पास करता येतो. हा, सो आता इथं माझं ज्या मला आता मल्टिपल अकाउंट्स आहेत, सो जस्ट आय एम गोइंग टू बी यूज माय अकाउंट. आणि जर आता आपण बघितलं तर कोड काय झालाय, आता जो कोड माझ्या लोकल वरचा जो होता तो कोड काय झालाय, पुश पुश झालाय. जर आपण आता गिटहब वर गेलो तिथं, हं, आणि हे अमेझॉन मध्ये जर गेलो आता हे अमेझॉन मध्ये, तर हे दिसतात का प्रोग्राम्स आलेले, फोल्डर abc.txt नावाची फाईल, हाय ऑल वेलकम टू लर्न गिट अँड गिटहब, किंवा हं, त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स मध्ये हे demo1.js console.log त्याच्यामध्ये जे काही आपण टाकलं होतं. सो कॅन वी सी. सो आपण आज काय बघितलंय, जस्ट टुडे वी आर गोइंग टू डिस्कस काय केलं. हा, तर आज तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा टुडे यू आर गोइंग टू बी डू एक गोष्ट करायची. काय करायचंय, गिटहब अकाउंट काढायचे. ओके, पर्सनल अकाउंट. ओके, तुमचे प्रोफेशनल असतील ते तुमच्या ऑर्गनायझेशन साठी, तुमचं एक इंडिव्हिज्युअल एक अकाउंट काढा. ऑलरेडी असेल तुम्हाला तुमचे जे काही युजर नेम आहे ते पिंग करा. सो जेणेकरून आपल्याला काय करता येईल, नेक्स्ट एक जे सेशन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इफ वी आर द मल्टिपल कॉन्ट्रीब्युटर्स, मला काय करायचंय, तुम्हाला इथं कॉन्ट्रीब्युटर म्हणून ऍड करायचंय. तुम्हाला काय करावं लागेल, सेटिंग मध्ये जाऊन काय करावं लागेल मला, तुम्हाला हिअर वी कॅन सी कोलॅबरेटर्स, कशामध्ये ऍड करावं लागेल मला तुम्हाला इथं, कोलॅबरेटर्स मध्ये मला जाऊन इथं तुम्हाला तुमचे जे युजर नेम आहेत ते मला इथं काय करावं लागतील. हिअर मी फक्त थोडं हाय सिक्युरिटीसाठी काय यूज केलेले, ऑथेंटिकेटर यूज करतो मी. सो ऑथेंटिकेटरचा कोड तो विचारतोय आता. जर ऑथेंटिकेटर नॉर्मली तुम्ही ज्यावेळेस अकाउंट क्रिएट करतात नसणार आहे. ओके, सो सो मग मला फक्त तुमचे अकाउंट क्रिएट करा. अकाउंट क्रिएट केल्यानंतर जस्ट जसं माझं युजर नेम आहे तर काय आहे, रवी नागरे, जसं तुमचं तुम्ही जे युजर नेम देणार आहे ते युजर नेम पिंग करा. ते त्यानुसार मग आपण काय करू, वी आर गोइंग टू बी डू द रिमेनिंग मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायचे की तुम्ही तुमच्या लोकल वरून ज्यावेळेस कोड पुश करताय. सो एखादा कोड पुश केल्यानंतर जर कोड मध्ये एकाच फाईल मध्ये दोघा जणांनी काम केलं, सपोज प्रोजेक्ट मध्ये असं असं नसतं की आता सपोज हिअर वी कॅन सी एक एक्झाम्पल बघूत आपण. मी याचा पण कोड टाकलेला आहे आपला जावास्क्रिप्ट प्ले राईट किंवा जावास्क्रिप्ट. हा, सो जावास्क्रिप्ट एक्झाम्पल मध्ये सगळे आपले आपण जे घेतलेले कोड आहेत, पण जावास्क्रिप्ट प्ले राईट मध्ये पण हिअर वी कॅन सी ऑल द कोड्स. टेस्ट मध्ये आपण बघू शकतो ज्या काही आपण टेस्ट वगैरे घेतलेल्या आहेत. सो एक्सेल असेल, जेसॉन असेल. सो आता जसं की आपण इथं कोड वगैरे हे करायला लागलो, कोड वगैरे टाकतो. सपोज ह्याच फाईलवर दोघं जणांचं काम करत असतो आपण, मी पण काम करायलो, नितीन पण काम करायला, आणि दोघांनी पण कोड काय केला, पुश केला. एकाचा कोड मर्ज झाला, एकाचा कोड मर्ज राहिलाय. त्याच्या कोड मध्ये काय होतं, कॉन्फ्लिक्ट येत. जो नेक्स्ट कोण कोड मर्ज करणार असतो त्याच्या कोड मध्ये काय येतात, इफ वी आर वर्किंग ऑन सेम फाईल, तर त्या केसमध्ये ते कॉन्फ्लिक्ट कशी रिझॉल्व्ह करायची. सो आजची असाइनमेंट काय आहे, गिटहब वर जाणे आणि गिटहब वर जाऊन काय क्रिएट करणे, काय क्रिएट करायचे गिटहब वर जाऊन, रिपॉझिटरी. गिटहब वर एक GitHub रिपॉझिटरी क्रिएट account. करायची आणि गिटहबला आधी अकाउंट, पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करायचे.
त्यानंतर रिपॉझिटरी क्रिएट करायची आणि त्यानंतर आपण काय बघितली एक एक असाइनमेंट काय बघितली आपण जस्ट वी हॅव सीन आपल्या लोकल मशीनवर एक फोल्डर क्रिएट केलेलं होतं आणि ते फोल्डर आपल्याला गिटहब वर पुश करायचं होतं. पण ते फोल्डर ऍज अ रिपॉझिटरी होती का? ते फोल्डर ऍज अ रिपॉझिटरी कधी वर्क झालं ज्यावेळेस आपण कुठली कमांड फायर केली? सगळ्यात आधी कुठली कमांड इथे फायर केली? git init सो लोकलवर आपण ज्यावेळेस git init कमांड फायर केली त्यानंतर डॉट गिट फोल्डर तयार झालं आणि त्यानंतरच मग आपण ह्या कमांड गिट ऍड असेल गिट कमिट असेल किंवा गिट पुश असेल काय करू शकलो आपण यूज करू शकलो. राईट? इज इट क्लिअर? सो आज जे काही झालेलं आहे ते ट्राय करा. ओके. सो जरी नाही आलं काही इश्यू येत असतील तर पिंग करा, नो वरी. पण आपल्याला जस्ट वी आर गोइंग टू बी क्रिएट आधी गिटहबचं अकाउंट क्रिएट करा. गिटहबचं अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपल्याला आणखी तुमच्या लोकलवर तुम्हाला स्पेसिफाय करावं लागेल की तुम्ही कोण आहेत. सो त्याच्यासाठी जस्ट आय एम गोइंग टू बी शेअर यू सम नोट्स ऑल्सो हिअर. सो आधी आपल्याला काय करावं लागतं सेटअप करताना क्विज तुम्ही कोण आहेत हे गिटला माहिती पाहिजे ना, माहिती पाहिजे की नाही? कोण युजर आहे, कोण क्लोन करायला लागलाय, कोण पुश करायला लागलाय. सो त्याच्यासाठी आपण काय करायला लागलो तिथं सेटअप करताना काय करतोय कुठली कमांड यूज करायला लागलो गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर नेम मध्ये तुम्हाला तुमचं नाव स्पेसिफाय करायचंय. युअर नेम म्हणजे जे तिथं आपण नाव दिलेलं आहे रेपॉझिटरीला जसं इथं आपण मी काय नाव दिलेलं होतं दिस इज माय नेम. सो जस्ट आय एम गोइंग टू बी स्पेसिफाय हिअर गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट नेम इथं डबल कोट मध्ये मी द्यायला लागलो रवी नांगरे. आणि त्याच्यासाठी जो कुठला मेल आयडी मी यूज केलेला आहे गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट ईमेल मध्ये आपल्याला स्पेसिफाय करायचंय तुम्हाला गिटहबला दिलेला तुमचा जीमेलचा मेल आयडी. सो हे तुमच्या लोकलमध्ये सेटिंग काय होतील सेव्ह होऊन जातील. सो इनिट काय करायला लागलो पहिल्यांदा इनिशियलाइज करण्यासाठी ज्या कुठल्या फोल्डर मध्ये आपल्याला रेपो म्हणून क्रिएट करायचंय करंट फोल्डर तर इनिशियलाइज करण्यासाठी आपण काय यूज केली कमांड गिट INI. जर ही सर्व्हरवरची रेपो मला काय करायची माझ्या लोकलवर घ्यायची तर कमांड काय यूज करायला लागलो गिट क्लोन आणि त्यानंतर डिरेक्टली तिथला डॉट गिट एक्सटेन्शन असलेला URL कॉपी करून तिथं पेस्ट करायचा. सो ती रेपो काय होईल तुमच्या रिमोट वरची रेपो कुठं येईल कुठल्या मशीनवर लोकलवर कुठं येईल क्लोन कमांडनं. सो वी आर गोइंग टू बी सी रिमेनिंग थिंग्स. सो आपण आता फक्त बघितलं की गिट स्टेटस काय करायला लागले स्टेटस शो करते करंट स्टेटस ऍड काय करतंय तर आपल्या जो वर्किंग एरिया मधल्या फाईल स्टेजिंग एरियामध्ये पाठवण्यासाठी आपण कुठली कमांड यूज केली ऍड. एक एक फाईल पाठवायची असेल एक एक फाईल पाठवू शकतो मल्टिपल फाईल पाठवायचे असतील सो डॉट यूज करायला लागलो ऑल फाईल साठी. त्यानंतर मग वर्किंग एरिया म्हणजे स्टेजिंग एरिया मधून परत लोकल रिपॉझिटरी मध्ये जाण्यासाठी काय केलं आपण कुठली कमांड यूज केली गिट कमिट. सो मग आपल्याला ब्रँचेस आपण आता आपण कुठलीही ब्रँच वगैरे क्रिएट केलेली नव्हती आपण सगळं मास्टर ब्रँच मध्येच आपण आता सगळं काम केलेलं आहे. सो ब्रँच क्रिएट करण्यासाठी कुठली कमांड आहे किंवा कुठल्या कुठल्या ब्रँच आहेत ते आपल्याला बघण्यासाठी काय कमांड आहे. सो वी आर गोइंग टू बी सी डिस्कस ऑल दीज थिंग्स इन अवर नेक्स्ट लेक्चर. सो आजच्या ह्याच्यामध्ये काही कुणाला डाऊट काही डिफिकल्टी काही कन्सर्न सर ते जे फर्स्ट तुम्ही केलं ते कॉन्फिग ते आपण आज तर काही केलेलं नाही म्हणजे तुमच्या याच्यात ऑलरेडी केलेलं आहे सर ऑलरेडी होतं हे तुम्हाला करावं लागणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप ती का सर मग सगळ्यात पहिल्यांदा ती स्टेप करायची कुठली गिट तुमचं अकाउंट गिटहबवर क्रिएट झालं ओके तुमचं अकाउंट गिटहबवर क्रिएट झालं कीच तुम्हाला काय करायचंय तुमच्या लोकल मशीनला कारण आपण गिट जे आहे आपल्या लोकलला आहे
राईट. गिटहब हे सेंट्रल सर्व्हर आहे, सेंट्रल रिपॉझिटरी. मग तुम्हाला ज्यावेळेस कम्युनिकेट करायचंय लोकल वरून तुमच्या सेंट्रलला, त्याला कळायला पाहिजे ना कोण युजर आहे. येस. तर त्याच्यासाठी आपल्याला या 2 कमांड आपल्याला स्टार्टिंगला करायचे. ते त्या फोल्डरमध्ये git bash करून करावं लागेल का हे? फर्स्ट टाइम डिरेक्टली कुठं तसं काही नाही. तू कुठंही तुला गिट बॅश सेम करून तू डेस्कटॉपवर जरी डायरेक्ट गिट बॅश ओपन केलंस आणि हे स्पेसिफाय केलं तरी ते मूव्ह होऊन जात. ओके. आणि सर ऑलरेडी जर गिटचं व्हर्जन असेल तर आपण डाउनलोड करून ते अपडेट होतं का सर मग? जे आता माझ्याकडे जसं अर्लियर होतं 47.1 किंवा 47.2 त्याला त्याने रिप्लेस केलं आणि लेटेस्ट झालं, जे लेटेस्ट आहे ते. ओके सर. आणि जेनकिंगला जावा 17 कंपल्सरी आहे का सर? 17 किंवा 21 ओके सर. कंपल्सरी. ओके सर. आणखी काही डाऊट? तर रेपो Yes. नाव काय आहे तुमच्या त्या? रवी डांगरे. मी सर्च केले, मला 34 दाखवत तिथे. आणखी ऍक्च्युअली दाखवत काय? 35 ओके. RAVINANGARE. NAN. ओके. GARE. NANGRE वाली पण असेल एक हा अकाउंट. तेच GRE आहे. GARE. ओके. तर त्यात 33 मला दाखवत आहे. आय डोंट नो. ह्याच्यामध्ये 34 आहेत बघ. हा. NANGRE मध्ये GARE मध्ये आणि GARE मध्ये 35 आहेत. मग ते काय होत असेल, माइट बी एखादी प्रायव्हेट असेल, ते दाखवत ओके. नसेल. हे प्रायव्हेट आहे बघितलं, हा हे हा तुला नाही दाखवणार हे रेपो. राईट. जे प्रायव्हेट आहे ते नाही दाखवणार तुला. राईट. ओके. मी लॉग इन केलेले म्हणून हे मला दाखवते. ठीक आहे, म्हणजे त्या युजरला. येस. आता इथं हे तुला 34च दाखवलं याच्यामध्ये NANGRE मध्ये. ओके. ठीक आहे. सो विल स्टॉप हियर. चलो, विल सी द रिमेनिंग थिंग्स इन नेक्स्ट सेशन. हैव अ ग्रेट डे. बाय.